नमस्कार मित्रांनो, तोही माझा मितवा या मालिकेच्या अगदी येणाऱ्या काही ह्या भागामध्ये आता मात्र ईश्वरीसाठी आजी मात्र अर्णवला स्पेशल साडी घ्यायला सांगते, कारण आज स्पेशल पार्टी ईश्वरीसाठी आहे। मग तू अर्णव तिच्यासाठी एखादी तिला घेऊन तिच्या पसंतीची साडी घे असं म्हणते। आता हे सर्व ऐकून ईश्वरी तर खूप खुश होते। आता अर्णव विचारतो की आजी हे सर्व काय चाललं, एकतर तिच्याकडे खूप साड्या आहेत, ती त्यातील एखादी नेसेल साडी। तेव्हा आता ईश्वरी अर्णवकडे बघत असते, परंतु आजी मात्र काही ऐकायला तयार नसते। आजी म्हणते की चिंटू, मी तुला जे सांगितलं ते करायचं, तिच्यासाठी साडी घेऊन ये म्हणजे येच। आता ईश्वरी खुशून अर्णवकडे बघत असते आणि अर्णव ईश्वरीकडे। त्यावरती अंजली सुद्धा म्हणते की हो, आजीने सांगितलेलं आहे ना, मग चिंटू तुला ते करायचंच आहे। शेवटी अर्णवला मात्र आता सगळ्यांच्या म्हणजे आजीच्या मनासाठी ही साडी आता ईश्वरी बरोबर आणायला जावंच लागतं। म्हणून आता अर्णव आणि ईश्वरी साडी आणायला निघतात। आता मात्र सीट बेल्ट काही ईश्वरीने लावलेला नाही आणि आता ईश्वरीला मात्र आता बाहेर गेल्यानंतर नम्रता आणि आकाश या दोघांबद्दल अर्णवला सांगायचं असतं आणि त्यासाठी मात्र एक चांगला प्लॅन तिच्यासाठी चालून आलेला आहे, संधी चालून आलेली आहे हे तिच्या लक्षात येते आणि ती खूप खुश होते। अर्णव तिचा सीट बेल्ट लावायला जातो तेव्हा दोघंही एकमेकांकडे बघत असतात आणि एकमेकांकडे बघून आता हसतात। तेव्हा आता अर्णव चक्क ईश्वरीचं सीट बेल्ट लावतं, म्हणून ईश्वरी मला खूप आनंद होत आहे, कारण अर्णव तिची आता इतकी काळजी घेत आहे म्हणून। आणि पार्टीची सगळी काही अरेंजमेंट आता सुरू असते। आता मामाने डेकोरेशनची तयारी घेतलेली असते आणि आता ह्या म्हणजे आकाशने सगळी काही आता तयारी केलेली आहे आणि त्यात म्हणजे राकेश आता मुद्दाम इथून जाण्यासाठी प्लॅन करतो। तेव्हा आता मित्रांनो, ईश्वरी आणि अर्णव जेव्हा साडी आणायला बाहेर जातात तेव्हा आता एका ठिकाणी मिस इंदोर असा आवाज मात्र आता ह्या अर्णवच्या कानावर पडतो। त्याला असं वाटतं की कोणीतरी आपल्या बायकोला म्हणजे ईश्वरीला आवाज दिला की काय, म्हणून तो घाईने त्या जाऊन माणसाची गचंडी धरतो आणि त्याला म्हणतो की मिस इंदोर फक्त माझ्या बायकोचं नाव आहे, तू तिला मिस इंदोर का म्हणाला, तिला फक्त मीच मिस इंदोर म्हणत असतो। तेव्हा आता त्या ज्या माणसाची बायको आहे तर ती मागून येते आणि अर्णवला म्हणते की अहो काय करतात, ते मला म्हणजे त्यांच्या बायकोला मिस इंदोर म्हणत आहे, तुमच्या बायकोला नाही। आता अर्णवची बोलती बंद होते आणि ईश्वरीला खूप हसायला येतं। आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर, बघितलंस का तुमच्या बायकोवर किती प्रेम आहे, म्हणजे तुमच्याशिवाय तिला कोणीही मिस इंदोर म्हणू शकत नाही, हे आज मात्र तुम्ही कबूल केलं। तेव्हा आता अर्णवला हसू येतं आणि ईश्वरीला सुद्धा। तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।